पण मग ह्या सगळ्या ज्या त्वचेचे केअर आहेत, ह्या त्वचेचे काही प्रकार असतात का? आणि त्याच्यानुसार ते चेंज होतात का? बरोबर आहे. या 6 स्टेप युनिव्हर्सल असल्या, सर्वांसाठी लागू पडत असल्या, तरी प्रत्येकाच्या शरीरानुसार त्याच्यामध्ये बदल करावा लागतो. हा बदल कसा करायचा? तर सगळ्यात पहिलं तत्व, की हे स्किन केअर जरी असलं, तरी दॅट एव्हरीथिंग इज नॉट फॉर मी. माझी त्वचा कशी आहे, हे बघून त्यानुसार मला ही स्किन केअर केली पाहिजे. मग माझी त्वचा कशी ओळखायची? तर आपल्या त्वचेचे 6 प्रकार असतात. आपली त्वचा याच्यामध्ये कुठल्या प्रकारामध्ये बसते हे जेव्हा आपल्याला कळेल, तेव्हा मग त्याची काळजी कशी घ्यायची आपल्याला कळेल. तर 6 प्रकार कुठले? एक नॉर्मल त्वचा. नॉर्मल त्वचा म्हणजे जिथं तेलकटपणा आणि कोरडेपणा याचा बॅलन्स ठीकठाक आहे. खूप तेलकट नाहीये, खूप कोरडी पण नाहीये. त्याला म्हणायचं नॉर्मल त्वचा. जी हिवाळ्यात थोडीशी कोरडी पडते, उन्हात थोडीशी घाम आल्यानंतर थोडीशी तेलकट होते. ही नॉर्मल झाली. कोरडी त्वचा म्हणजे ज्या ठिकाणी तेल आलं पाहिजे, नाक असेल, कपाळ असेल, तिथं पण ती स्किन कोरडी पडते. गालावर तर कोरडी असतेच असते. आणि हिवाळ्यात उकलते, उलते किंवा चिरते. त्याला म्हणायचं कोरडी स्किन. साबण लावला की चिरते, कोरडी त्वचा. तिसरी तेलकट त्वचा. कपाळावर, नाकावर तर तेल आहेच, पण गालावर पण तेल यायला लागलं, तेलकट. कुठे क्रीम लावली की लगेच पिंपल यायला लागले, तेलकट. मिक्स त्वचा म्हणजे काय? त्वचेचा काही भाग हा खूप तेलकट असतो, चेहऱ्याचा. चेहऱ्याचा काही भाग हा कोरडा असतो. साधारणतः कपाळ आणि नाक हा जो टी झोन असतो, टी सारखा दिसणारा भाग असतो, तो तेलकट असतो. आणि फी भाग, जे दोन्ही गाल असतात, हा फी झोन असतो, तो कोरडा असतो. आणि हा जास्त कोरडा आणि हा जास्त तेलकट, दोन्हीचा फरक असेल, त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन स्किन किंवा मिश्र त्वचा म्हणायचं. मग स्किनची काळजी घेताना ऑइली स्किनची टी झोनची वेगळी काळजी घ्यावी लागते आणि फी झोनची वेगळी काळजी घ्यावी लागते. हे झाले नॉर्मल, ड्राय, ऑइली आणि कॉम्बिनेशन किंवा मिक्स स्किन. हे झाले किती? 4 झाले. 5वी सेन्सिटिव्ह स्किन. सेन्सिटिव्ह स्किन म्हणजे यांना काहीच चालत नाही. चेहरा लालबुंद होतो, नाकावर लाल पिंपल येतात, काही खाल्लं तरी म्हणजे तिखट खाल्लं, गोड खाल्लं, थोडं उन्हात गेलं, थोडं टेन्शन आलं, जागरण झालं, चेहरा लालबुंद व्हायला लागतो, की त्याला म्हणायचं सेन्सिटिव्ह स्किन. जी गोऱ्या लोकांच्यामध्ये त्याला रोझेसिया असं म्हणतात आणि भारतीय स्किनमध्ये त्याला म्हणतात सेन्सिटिव्ह स्किन, की मग ती थोड्या गोऱ्या टोनमध्ये जास्त प्रमाण असतं, पण इव्हन डार्क लोकांना सुद्धा होतं. नाकाभोवती, नाकावर, कपाळावर असा लालबुंद, राग आला, जेवलं, तिखट खाल्लं तरी तो चेहरा लाल होतो आणि वगैरे, तर त्या सेन्सिटिव्ह स्किन. तर सेन्सिटिव्ह स्किन ही साधारणतः लवकर रिॲक्शन देते. काही लावलं तर लगेच सहन होत नाही. जे नॉर्मली साबण लावला तरी रॅश यायला लागेल. थंडी वाढली तरी होईल. जास्त कॉफी पिली तरी व्हायला लागेल. जागरण झालं लगेच काहीतरी व्हायला लागेल. तर ही स्किन सेन्सिटिव्ह आहे. तर त्याला अगदी लहान मुलाला सांभाळतो तसं त्या स्किनला सांभाळावं लागतं. आणि शेवटची जी आहे ते एजिंग स्किन. वय वर्ष 60, 70, 80, 85 खूप नाजूक त्वचा झालेली असते. लहान मुलाच्या त्वचेपेक्षा सुद्धा नाजूक झालेली असते. लहान मुलाच्या त्वचेमध्ये रॅश आली, ॲलर्जी आली, जखम झाली, लवकर बरी होते. ओल्ड एजमध्ये ते हिलिंग ते पण नसतं. त्यामुळे काहीही साबण जास्त झालं, काही केमिकल रिॲक्शन आली, तर खूप लवकर बरं सुद्धा होत नाही. तर आपण आता पाहिले स्किनचे 6 प्रकार. नॉर्मल, ऑइली, ड्राय, दोन्हीचं कॉम्बिनेशन मिक्स, त्यानंतर सेन्सिटिव्ह आणि ओल्ड एज स्किन. तर या प्रत्येक स्किनच्या नुसार आपल्याला त्वचेची काळजी वेगळी घ्यावी लागते. आता मी थोडक्यात तुम्हाला या साधारणतः स्किन टाईपनुसार स्किनची काळजी बदलते कशी मी तुम्हाला सांगतो. नॉर्मल स्किन आहे. नॉर्मल स्किन आहे, तुम्हाला स्किन केअर आहे नॉर्मलच. चेहरा रोज 2दा धुवा. साबण लावा किंवा लावू नका, ओके. तुमची स्किन नॉर्मल आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. मॉइश्चरायझर कुठलंही थिन साधं मॉइश्चर तुम्हाला भागून जातं. ऊन नॉर्मली स्कार्फ लावला, कॅप लावली, सनस्क्रीनचा एखादा हात लावला, 1दा 2दा भागून गेलं. दुसरं ड्राय स्किन.
तुम्हाला साबण चालणार नाही. औषधी साबण तर बिलकुल चालणार नाही. ड्राय स्किनवर केमिकल लागले की रिॲक्शन येते. त्यामुळं नो मेडिमिक्स, नो लाईफबॉय, नो हर्बल. कारण रिॲक्शनचं प्रमाण ड्राय स्किनमध्ये जास्त असतं. मग तिथं मॉइश्चरायझर जास्त लागतं. लोशन नाही, तुम्हाला क्रीम किंवा ऑइंटमेंट लागेल. थिक मॉइश्चरायझर लागेल. सनस्क्रीन ते पण तुम्हाला थोडं थिक चालू शकेल. रात्री रिपेअर क्रीमला परत हायलुरॉनिक ॲसिड किंवा कोरडेपणावर काम करणारे आपल्याला क्रीम लागतील. आता आपण येऊयात ऑइली स्किनला. ऑइली स्किनमध्ये तेलकटपणा भरपूर आहे. तेलकटपणा भरपूर असणं म्हणजे तुमची स्किन लवकर डॅमेज होत नाही. असं म्हणतात की तुम्हाला पिंपल आले तर रिंकल येत नाहीत. कारण कोरड्या स्किनमध्ये सुरकुत्या लवकर दिसतात. ऑइली स्किनमध्ये सुरकुत्या लवकर दिसत नाहीत. हा त्याचा ॲडव्हांटेज. तिथं पिंपल येऊ शकतात, पोर ब्लॉक होतात, तेल अडतं. तेल अडलं की त्याची पिशवी तयार होते आणि पिंपल तयार होतं. त्यामुळं चेहरा धुणं आवश्यक आहे. पण ऑइली स्किन आहे म्हणून दिवसातून 10-10 वेळा चेहरा धुवायची गरज नाही. तर चेहरा 2 वेळा धुतलेला बस झाला. साबण नॉर्मलच चालेल. खूप स्ट्राँग साबण लावून धुवायची गरज नाही ऑइली स्किन असली तरी. हं. कारण आपल्याला फरशी धुवायची नाही, किचन ओटा धुवायचा नाही, चेहरा धुवायचा. तेलकट जरी असला तरी नॉर्मल साबणाने तो व्यवस्थित होतो. मॉइश्चरायझर थिन लावायचं, लोशनसारखं. थिक मॉइश्चरायझर लावायचं नाही. पिंपल येऊ शकतात. मग त्या नाईट क्रीम कशी लागेल? ऑइली स्किनवर आपण मग रेटिनॉइक ॲसिड, ग्लायकोलिक ॲसिड वगैरे जे साधारणतः स्किनचे थर काढणारे हे चालू शकतात. त्यामुळे रात्री लावताना आपण हे अँटी पिंपलवाले अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड, बीटा हायड्रॉक्सी ॲसिडवाले आपण नाईट क्रीम वापरू शकतो. पुढचं आलं कॉम्बिनेशन स्किन. कॉम्बिनेशन स्किनमध्ये तुम्ही काळजी घेताना ही तुमच्या चेहऱ्याचे 2 वेगळे भाग आहेत असं समजायचं. हा भारत, हा पाकिस्तान. इथली स्ट्रॅटेजी वेगळी, इथली स्ट्रॅटेजी वेगळी. त्यामुळे कपाळ आणि नाक इथं साबण जास्त लावा चालेल. त्यामुळे तुम्ही चेहरा धुताना आधी साबणाचा फेस करा. पहिल्यांदा कपाळावर लावा, नाकावर लावा. घासून तिथे 2 मिनिटं घाला. थोडंसं उरलेलं फक्त गालावर लावा. कारण गालावरची स्किन कोरडी आहे. मॉइश्चरायझर लावताय, भरपूर घ्या. आधी गालावर लावा. थोडंसं उरलेलं नाकावर, कपाळावर लावा. म्हणजे ऑइली स्किनला तुम्ही क्लिन्सिंग जास्त करा आणि कोरड्या स्किनला मॉइश्चरायझिंग जास्त करा. दॅट इज हाऊ यू बॅलन्स द कॉम्बिनेशन स्किन. मग कुठली स्किन येते? सेन्सिटिव्ह स्किन. सेन्सिटिव्ह स्किन म्हणजे तुम्हाला काहीच चालत नाही. जे नॉर्मली सगळ्याला चालतं ते तुम्हाला बिलकुल नाही चालणार. चालणारी गोष्ट कुठली? चेहरा धुवायला पाणी. चेहरा धुताना शक्यतो काही वापरू नका. वापरलं तरी सेन्सिटिव्ह स्किनला चालणारं क्लिन्सर. जसं म्हणजे सिटाफिल या प्रकारचं जे असतं, क्लिन्समी, सिटाफिल या प्रकारचं जे असतं, की त्याच्यामध्ये हे सिंपल सौम्य स्किनला चालणारं आपल्याला चालेल. काहीच नाही कळलं, तर बेबी सोप जो असतो तो वापरा. जे लहान मुलाला चालेल ते तुम्हाला चालेल. सेन्सिटिव्ह स्किन म्हणजे तुमची स्किन लहान बाळासारखी आहे. जे लहान बाळाला चालेल ते तुम्हाला चालेल. त्यामुळं फेस वॉश, बेबी बेबी सोप. बॉडी वॉश, बेबी सोप. मॉइश्चरायझर, बेबी क्रीम. आल्मंड ऑइल, बदामाचं तेल. लहानपणी तुमच्या मम्मीनं जे जे तुमच्या स्किनला लावलेलं होतं, वयवर्ष 6 महिने, वयवर्ष 2 महिने, वयवर्ष 1 वर्ष, ते सगळं तुम्हाला लागेल जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर. का? इतर कुठल्याही गोष्टी तुम्हाला चालणार नाहीत, रिॲक्शन येईल. उन्हामुळे त्रास होते, ऊन टाळलं पाहिजे. सनस्क्रीन लावलं, रिॲक्शन येते. मग काय करायचं? हॅट, कॅप, रुमाल, गमछा. इतर कुठलं केमिकल चालणार नाही. ब्लिचिंग करायचं नाही. सेन्सिटिव्ह स्किन म्हणजे स्किनला विनाकारण त्रास द्यायचा नाही. लहान बाळासारखं त्याला समजावून समजावून शांत करायचं. उरते एजिंग स्किन. वयवर्ष 50, 60, 70, 80. स्किन कोरडी होत जाते. आतून तेल बिलकुल नसतं आणि स्किनवर डेड लेयर यायला लागतं. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय? साबण बंद करा. 4 दिवसाला एकदा. अंघोळ रोज करा, पण साबण 4 दिवसातून एकदा लावा. 8 दिवसातून एकदा लावा. स्ट्राँग साबण बिलकुल नाही. कुठला? बेबी साबण लावा. सौम्य साबण फॉर ड्राय स्किन. हे हे कसं आहे आपलं एजिंग स्किनबद्दल, ओल्ड एजमधली स्किन. मॉइश्चरायझर भरपूर लावा. सगळ्यात चांगलं कुठलं मॉइश्चरायझर? खोबरेल तेल. अंघोळ करता सगळ्या अंगाला खोबरेल तेल लावा. अंघोळीला जा. अंघोळीहून बाहेर आलात, परत अंगाला मॉइश्चरायझर लावा किंवा तेल लावा.
संध्याकाळी सगळ्या अंगाला परत तेल किंवा मॉइश्चरायझर लावा. एकदा, दोनदा, तीनदा तेलकट थर आला पाहिजे. तुमची जर ओल्ड स्किन असेल तर. रात्री झोपताना तुम्ही मग अँटी रिंकलवाले रेटिनॉइक ॲसिड, ग्लायकोलिक ॲसिड आणि हायलुरॉनिक ॲसिड हे त्वचेला मॉइश्चराइज करणारे आणि नवीन कोलॅजिन तयार करणारे जे क्रीम असतात ते तुम्ही रात्री नाईट क्रीमला लावू शकताय ओल्ड एज स्किनमध्ये. आणि तर हे एकदा तुम्हाला कळलं की आपला स्किनचा प्रकार कुठला आहे, त्यानुसार स्किन केअरमधल्या सगळ्या स्टेप्स ज्या असतात त्या तुम्हाला त्यानुसार चेंज करता येतात. त्यामुळं स्किन केअर ॲज पर युअर स्किन टाइप हे स्किन केअरचं मोठं प्रिन्सिपल आहे. एक महत्त्वाचा प्रश्न सर, माझ्या स्किनचा प्रकार कुठला आहे किंवा टाइप कोणता आहे, हे मला कसं कळू शकतं? गौतम बुद्धाला बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं, ज्ञानेश्वराला अजान वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं, तसं तुम्हाला जर आपली स्किन ओळखायची असेल, आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला फक्त साधे प्रश्न विचारा. माझी स्किन चमकते का? तुम्ही खिडकीमध्ये उभे राहा आणि आरसा धरा खिडकीमध्ये. नाकावर चमकतंय का? हो, तेलकट आहे. कपाळावर चमकतं? ठीक आहे, तेलकट आहे. गालावर चमकतंय का? नाही, ड्राय किंवा नॉर्मल आहे. जर खूप चमकत असेल आणि तेल दिसतंय तर ते ऑइली स्किन. आणि तेल बिलकुल दिसत नाही, खिडकीमध्ये उभं राहून सुद्धा आरशात बघितल्यानंतर माझा नाक चमकत नाही, गाल चमकत नाही, म्हणजे कोरडी स्किन आहे. त्यामुळे जे दिसतं त्यानुसार कुठलीही वेगळी टेस्ट करायची गरज नाही. किंवा टिप कागद घ्या, ब्लॉटिंग पेपर, टिश्यू पेपर घ्या आणि अंघोळीच्या आधी किंवा झोपेतून उठल्यानंतर त्या टिश्यूचे 4 तुकडे करा. कपाळावर दाबून धरा 10 सेकंद. तेलाचे डाग आहेत का? नाकावर दाबून बघा, तेलकट डाग आहेत का? गालावर दाबून बघा, तेलकट डाग आहेत का? सगळीकडे तेलकट आहे, ऑइली स्किन आहे. फक्त नाकावर, कपाळावर भरपूर डाग आहेत, मिक्स. कुठंच नाही, ड्राय स्किन. त्यामुळे जिथं तेलकटपणा दिसतो त्यानुसार तुम्ही क्लासिफिकेशन करा. तर स्किन केअर ही सीझननुसार, ऋतूनुसार चेंज होते? समर स्किन केअर वेगळी, विंटर स्किन केअर वेगळी. उन्हाळ्यामध्ये काय होतं? उन्हाळ्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट किरण जास्त असतात, त्वचा काळवंडते, घाम जास्त येतो, त्यामुळे पिंपल जास्त येतात, इन्फेक्शन जास्त होतं, केसपुळी येतात, घाम गलांडे येतात वगैरे वगैरे. तर या सगळ्यासाठी म्हणजे काय करावं लागतं? साधी गोष्ट. पहिली, रोज अंघोळ कंपल्सरी कराच. एकदा करा, दोनदा करा, तीनदा करा, चालेल. अंघोळ करताना घाणीत लपलेल्या जंतूंना मारणारा साबण वापरायची गरज नाही. तुम्हाला अँटिसेप्टिक पाहिजे ना, साबणातून यायची काय गरज आहे? तुम्ही अंघोळीला बादलीमध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये 1, 2, 3 थेंब किंवा 4 थेंब तुम्ही अँटिसेप्टिक त्या पाण्यात टाका आणि मग त्या पाण्यानं अंघोळ करा. म्हणजे साबणामधून अँटिसेप्टिक स्किनला पोचायची गरज नाही. साबण नॉर्मलच वापरा, पाण्यामध्ये 2-4 ड्रॉप अँटिसेप्टिक टाका. बगलेत किंवा जागेत जिथं खूप जास्त घाम येतो त्या ठिकाणी तुम्ही साबण थोडा जास्त लावलेला चालेल किंवा औषधी साबण लावलेला चालेल. बाकी चेहरा आणि अंगाला नॉर्मलच साबण लागतो उन्हाळ्यात सुद्धा. दुसरं, कपडे अंगभर घाला, सुती कपडे घाला, कॉटन कपडे घालायचे. का? घाम शोषला गेला पाहिजे. ढिल्ले कपडे घाला, घाम सुकला पाहिजे. हवा खेळल्याशिवाय घाम सुकत नाही, त्यामुळे हवा चालली पाहिजे म्हणून कपडे ढिले पाहिजेत. लूज अँड कॉटन क्लोथ्स. ऊन टाळायचं तर कपडे कसले पाहिजेत? डार्क की व्हाईट? लाईट. रॉंग. डार्क कलरचे पाहिजेत. म्हणजे कारण डार्क कलरमध्ये अल्ट्राव्हायोलेट किरण हे रिफ्लेक्ट होतात म्हणजे, आणि व्हाईट कलरमध्ये ते ॲब्सॉर्ब होतात. त्यामुळे हीट फक्त इन्फ्रारेड किरणं हे पांढऱ्या रंगामध्ये, म्हणजे फक्त हीट तुमची ब्लॉक होते. अल्ट्राव्हायोलेट ब्लॉक होत नाही पांढऱ्या रंगामध्ये. अल्ट्राव्हायोलेट ब्लॉक करायला डार्क कलर लागतात. हीट ब्लॉक करायला व्हाईट कलर लागतो. कॉटन लूज, डार्क. स्कार्फ कॉटन लूज मोठा बांधला पाहिजे. हाताला मोजे गाडीवर बसणार असाल तर. अंघोळ 2 वेळा, नॉर्मल साबण. आणि सनस्क्रीन लोशनसारखं खूप थिक क्रीम वापरायची नाहीत, कारण घाम आल्यामुळं त्वचेचा वरचा डेड लेअर तो स्वेल होतो, सुजतो, त्यामुळं पोर ब्लॉक होतो, पिंपल याची शक्यता असते. आणखीन थिक तुम्ही लावलात, मॉइश्चरायझर थिन कमी लावा, थिन लावा किंवा आणखीन 4 थेंब पाणी टाकून पातळ करा, मग लावा. सनस्क्रीन पातळ पाहिजे, लोशन पाहिजे, क्रीम नाही. खाण्यामध्ये सिस्टेमिक सनस्क्रीन कुठले कुठले? ऊन टाळण्यासाठीची औषधं कुठली? कॅरोटिनॉइड्स. कॅरोटिनॉइड्स.
गाजर, बीट, हिरव्या पालेभाज्या भरपूर पाहिजेत. हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. आणखीन उन्हामुळं होणारा डॅमेज, जे ऑक्सिडेटिव्ह डॅमेज असतो, तो टाळायला मार्ग कुठला अजून? व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी हे दोन्ही आपल्याला सन प्रोटेक्शन म्हणून काम करतात. लिंबू, सरबत, ऑरेंज, मोसंबी वगैरे सर्व म्हणजे तुमच्या खाण्यामध्ये येऊ द्यात. बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी ते दोन्ही उन्हामुळं होणारा डॅमेज न्यूट्रलाइज करतात. भरपूर पाणी पिलं पाहिजे, कारण घाम जास्त येतो. भरपूर पाणी प्या. भरपूर पाणी म्हणजे काय? दर 2 तासातून एकदा लघवीला व्हायला पाहिजे. युरिन पास झाली पाहिजे. दॅट इज अ टेस्ट की तुम्ही पुरेसं पाणी पितायत. त्यामुळे भरपूर पाणी प्या. अंगभर कपडे घाला, सुती कपडे घाला, ढिल्ले कपडे घाला. रोज 2 वेळा अंघोळ करा. साबण स्ट्राँग वापरू नका आणि सर्व लोशन, क्रीम जे आहेत त्या पातळ लोशन या फॉर्ममध्ये वापरायचे आणि खाण्यामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि आंबट फळं ही असली पाहिजेत. ही साधारणतः उन्हाळ्यातील स्किन केअर. आता हे जर हिवाळा असेल तर काय होतं? घाम कमी येतो, तेलकटपणा कमी होतो, स्किन काळी पडायला लागते आणि मग त्याला काय करायचं? स्किन कोरडी पडलेली आहे. पहिली गोष्ट, साबण बंद करा. उन्हाळ्यात जेवढ्या वेळा साबण लावला त्याच्या किमान निम्म्या वेळा निम्म्या फ्रिक्वेन्सीने साबण लावायचं. मी रोज साबण लावते. 2 दिवसाआड लावा. स्ट्रॉंग चेंज करा बेबी सोपला. शक्यतो हिवाळ्यात साबण लावू नका. लावला तर 4 दिवसाला एकदा लावा, 2 दिवसाला एकदा लावा. फ्रिक्वेन्सी कमी करा. चेहऱ्याला फेस वॉश, पण इमिजिएटली त्यानंतर मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे. अंघोळीनंतर अंगाला तेल लावा, चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा. मॉइश्चरायझर थिक असलेलं चालेल, ज्यामध्ये मग तुम्ही वेगवेगळे प्रकारचे बटर, शिया बटर, कोको बटर वगैरे आजकालच्या मॉइश्चरायझरमध्ये सर्व बटर असतं. वनस्पतीपासून तयार केलेलं बटर त्यामध्ये वापरलेलं असतं. कुठलंही तुमच्या त्वचेला सूट होणारं थिक मॉइश्चरायझर हिवाळ्यात चालेल. सन प्रोटेक्शन गंमत अशी आहे की उन्हामुळे होणारा डॅमेज हा हिवाळ्यात जास्त होतो. का? तर आपल्या त्वचेला होणारा डॅमेज हा अल्ट्राव्हायोलेट किरणामुळे होतो. उन्हामध्ये 3 प्रकारची किरणं असतात. अल्ट्राव्हायोलेट ए, अल्ट्राव्हायोलेट बी, दिसणारे किरण आणि इन्फ्रारेड. हीट जी होते आपल्याला ती इन्फ्रारेड किरणामुळे होते. जो लाईट दिसतो तो व्हिजिबल लाईट असतो आणि स्किन डॅमेज होतो तो अल्ट्राव्हायोलेट असतो. तर अल्ट्राव्हायोलेट हा दिसत पण नाही आणि तो गरम नसतो. जो गरम असतो तो इन्फ्रारेड. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्याला वाटतं की ऊन कमी आहे. हिवाळ्यामध्ये ऊन कमी आहे याचा अर्थ फक्त इन्फ्रारेड कमी असतो. अल्ट्राव्हायोलेट तेवढाच असतो. तुम्ही हिमालयात बर्फात गेलात, इन्फ्रारेड कमी आहे, टेम्परेचर कमी आहे, पण अल्ट्राव्हायोलेट तेवढाच आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं की थंडी आहे म्हणजे ऊन कमी आहे. आपण जास्त वेळ उन्हामध्ये रेंगाळतो. त्यामुळं अल्ट्राव्हायोलेट किरण जास्त येतात. त्यामुळे टॅनिंग आणि सन डॅमेज हा हिवाळ्यात जास्त होतो, कारण आपण गाफील असतो. आपल्याला वाटतं ऊन कमी आहे. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा तिन्ही ऋतूमध्ये अल्ट्राव्हायोलेट तेवढाच असतो. अल्ट्राव्हायोलेट किरणं हे ढगाच्या आरपार येतात. इन्फ्रारेड किरणं ब्लॉक होतात. ढग आले की इन्फ्रारेड किरणं ब्लॉक होतात. आपल्याला उकडतं, गरम होतं. पण अल्ट्राव्हायोलेट हे आरपार येऊन त्वचेमध्ये पोहोचतात. तर त्यामुळे स्किन चांगली राहायची असेल, तर माझं तत्व असं की आपल्यासाठी कॅलेंडरमध्ये 12 महिन्याचा उन्हाळा आहे. 12ही महिने ऊन तेवढंच आहे असं समजायचं. कारण पावसाळ्यात ढगातून अल्ट्राव्हायोलेट येणार आहेत. हिवाळ्यात सुद्धा अल्ट्राव्हायोलेट किरण येणार आहेत. उन्हाळ्यात तर आहेतच. त्यामुळे सनस्क्रीन, सन प्रोटेक्शन, कॅप, स्कार्फ, रुमाल याला 12ही महिने पर्याय नाही. त्यामुळे सन डॅमेज हिवाळ्यात जास्त होतो. सन प्रोटेक्शन हिवाळ्यात सुद्धा आवश्यक आहे. सर, तुम्ही स्किनबद्दलची काळजी कशी घ्यायची, ती ऋतूनुसार कशी बदलते, ती स्किन टाईपनुसार कशी बदलते, ह्याची जी आम्हाला सगळी छान माहिती सांगितली, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याशी बोलून सौंदर्याच्या परिभाषा, अ, सौंदर्याच्या कल्पना, सौंदर्य म्हणजे नेमकं काय? लेझर आणि स्किन याचं कोरिलेशन, स्किन
आणि त्याची काळजी याची माहिती, इतकी सुंदर माहिती कळाली. मला तुमच्याशी या विषयावरच्या गप्पा यापुढेही अशाच चालू ठेवायला आवडतील. तर आपण त्या यापुढेही चालू ठेवू. नक्की नीरज, मला या तुमच्या व्यासपीठावर येऊन परत परत मला बोलायला म्हणजे आवडेल. आपण परत याच्यावर बोलूयात. आणि या आत्तापर्यंतच्या माहितीमध्ये मी इतक्या वेळा सांगितलं की साबण जास्त वापरण्याची गरज नाही. माझ्या एका पेशंटने सांगितलं, म्हणे डॉक्टर तुम्ही साबण कंपन्यांच्या विरोधात इतकं बोलायला लागलेले आहात, तर साबण कंपन्या साबणानं हात धुवून तुमच्या मागे लागतील. म्हणलं चांगली गोष्ट आहे. हिवाळ्यामध्ये माझ्या ओपीडीमध्ये जे पेशंट आलेले असतात, त्यातले कमीत कमी 40% पेशंट हे त्यांनी विनाकारण साबण लावल्यामुळे आलेले असतात. त्या लोकांनी साबण कमी वापरला असता, तर माझ्यासारख्या स्किनच्या डॉक्टरांची निम्मी ओपीडी हिवाळ्यातली कमी होईल. म्हणजे आपण साबण विनाकारण लावतो म्हणून स्किनचे पेशंट हे हिवाळ्यात वाढलेले असतात. त्यामुळं स्किन केअर समजून घेणं आणि काय करावं हे तर टीव्हीवर सांगतात ना. या कंपन्यांचं कामच आहे, टीव्हीवरती जाहिराती करून सांगतात काय वापरा. पण काय वापरू नये आणि किती प्रमाणात वापरू नये हे मात्र आपल्याला समजून घ्यावं लागतं. धन्यवाद. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.